नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या लाडक्या मालिकेचा म्हणजे ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोड. चला तर मग बघूयात की आज नक्की काय होतंय ते. तारखेप्रमाणे कोर्ट हे भरलेलं असतं. पवार वकील उभे असतात आणि म्हणतात की जज साहेब, मी माझ्या मतांवर अगदी ठाम आहे आणि मागच्या वेळी मी जे कोर्टाला सांगितलं होतं तेच यावेळी सांगू इच्छितो की आश्रमाची जागा ही मैपत शिकरे यांची आहे आणि त्यामुळे मैपत शिकरे यांना ती जागा परत देण्यात यावी. त्यामुळे आश्रमावरचा स्टे लवकरात लवकर उठायला हवा. एवढंच बोलून पवार वकील आता खाली बसलेले असतात. मग जज साहेब आता अर्जुनला म्हणतात की अर्जुन सुभेदार, पुरावे शोधण्यासाठी तुम्ही जो वेळ मागितला होता तो वेळ आता संपलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुरावे मिळाले असतील तर तुम्ही लवकरात लवकर ते कोर्टासमोर सादर करा आणि जर तुम्हाला कुठला पुरावा मिळाला नसेल तर कोर्टाने आधी जे काही निर्णय दिलेले असेल ते तुम्हाला मान्य करावे लागतील. जज हा ऑलरेडी मैपतच्या बाजूने असतो, त्यामुळे लवकरात लवकर मैपतच्या बाजूने निकाल लावून देण्याची त्याला घाई झालेली असते. साक्षी हळूच अण्णांना म्हणत असते की अण्णा, आता थोड्याच वेळात आपल्या कानावर गोल्डन वर्ड्स पडतील. तुम्हाला माहिती आहे काय ऐकायला येणार आहे? तुमच्या जागेवरचा स्टे हटवण्यात आलाय आणि तुम्ही आता तो आश्रम पाडू शकता. साक्षी असं म्हटल्यावर मैपत जोरजोरात हसायला लागतो. मग अर्जुन आता उभा राहतो. अर्जुन कोर्टासमोर उभा राहिलेला असतो. जज साहेबांना तो सांगत असतो की जज साहेब, आम्हाला आश्रमात पुरावे सुद्धा मिळाले होते आणि आम्ही पुरावे सुद्धा सादर केले होते, परंतु पोलीस स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सगळे पुरावे नष्ट झाले. सायलीला मोठा प्रश्न पडतो की अर्जुन सर असं का म्हणताय? मग ती कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई, अगं अर्जुन सर असं का बोलताय? पुरावे नाहीयेत असं का म्हणताय? तेव्हा कुसुमताई म्हणते की असं काय करते सायली, आता तूच तर म्हटली ना पुरावे जळाले म्हणून. सायली म्हणते की हो ग, परंतु अजूनही एक पुरावा आहे ना शिल्लक आमच्याकडे. जज साहेब अर्जुनला म्हणतात की अर्जुन सुभेदार, याचा अर्थ तुमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीयेत आणि पुरावे जळाले असं तरी कसं म्हणायचं? अर्जुन म्हणतो की त्यासाठी मला इन्स्पेक्टर शिंदे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवावं लागेल. इन्स्पेक्टर शिंदे आता विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात. अर्जुन शिंदेंना म्हणतो की शिंदे, काल पोलीस स्टेशनमध्ये जे काही झालं ते तुम्ही प्लीज कोर्टाला सांगाल का? मग इन्स्पेक्टर शिंदे आता जज साहेबांना सांगू लागतात की आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जे काही पुरावे येतात ते आम्ही एव्हिडन्स रूममध्ये ठेवतो. त्याचप्रमाणे अर्जुन सुभेदार यांना जे पुरावे सापडले होते ते पुरावे देखील एव्हिडन्स रूममध्येच होते. परंतु काल अचानक पोलीस स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किट झालं. पोलीस स्टेशनमध्ये लाकडी फर्निचर असल्यामुळे आग जरा झपाट्याने पसरली आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टींसोबत आश्रमातले जे काही पुरावे अर्जुन सुभेदार यांनी शोधले होते ते देखील नष्ट झाले. मग अर्जुन आता जज साहेबांना सांगू लागतो की इन्स्पेक्टर शिंदे यांच्या स्टेटमेंटनुसार आम्हाला आश्रमात पुरावे देखील भेटले होते आणि आम्ही ते पुरावे सबमिट देखील केले होते. याचाच अर्थ वात्सल्य आश्रमात अजूनही पुरावे आहे ही शक्यता नाकारता येणार नाही आणि त्यामुळे ती बिल्डिंगही पाडता येणार नाही. जज साहेब म्हणतात की तुम्ही असं कसं काय म्हणता की आश्रमात तुम्हाला पुरावे सापडले होते? हे सगळं सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे कुठला पुरावा आहे का? अर्जुन म्हणतो की सर, त्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी आम्हाला वेळ हवा होता आणि आम्हाला तो वेळच मिळाला नाही. जज साहेब म्हणतात की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, तुम्हाला जास्तीचा वेळ मिळणार नाही म्हणून. जे काही करायचं होतं ते 9 ते 6 याच टाईममध्ये करायचं होतं. आता तुमचा टाईम संपलाय, त्यामुळे मी आता माझा निर्णय देतो असं म्हणून जज साहेब आता त्यांचा निर्णय देणार असतात. निर्णय देण्यापूर्वी ते मैपतकडे बघतात आणि मैपतला खुणवतात आणि अर्जुनला ते सांगतात की त्या आश्रमाचा स्टे आता उठवण्यात येईल. जर तुमच्याकडे काही पुरावे असेल तर तुम्ही ते सादर करा, नाहीतर मग जाऊ द्यात. अर्जुन म्हणतो की सर, तुम्ही असं कसं काय करू शकता? जर ती बिल्डिंग पाडली तर पुरावे अजून मिळण्याचा चान्सच नष्ट होऊ शकतो. साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवताय. सायली मनात विचार करत असते की अर्जुन सर, अहो तुमच्याकडे पुरावा आहे तरी देखील तुम्ही सादर का नाही करत आहे? अर्जुन म्हणतो की सर, जर ह्या सगळ्या गोष्टीने खुनाची केस सॉल्व्ह होणार असेल आणि तो खून जर साक्षी शिकरे यांनीच केलाय असं जर असेल तर तो आश्रम तिथेच राहायला पाहिजे. जज साहेब म्हणतात की तुम्ही उगाचच 2 केस एकत्र घेऊन येताय आणि तसंही तुमच्याकडे एकही पुरावा नाहीये. त्यामुळे आता कोर्ट इथे संपतंय आणि कोर्टाने निर्णय ऑलरेडी दिलाय. तसेच वात्सल्य आश्रमाच्या जमिनीवरचा स्टे ताबडतोब उठवला जातोय आणि मैपत शिकरे यांना वात्सल्य आश्रमाची इमारत पाडण्याची मुभा देखील दिली जाते. सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊ तर अगदी गळून पडलेले असतात. त्यावेळी साक्षी आणि मैपत मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यांच्या मनासारखंच सगळं काही झालेलं असतं.
तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. कोर्ट आता संपलेलं असतं. सायलीला अर्जुनचा खूप राग आलेला असतो की अर्जुन सरांकडे पुरावा असताना सुद्धा त्यांनी कोर्टामध्ये सादर का नाही केला. आणि मग कोर्ट संपल्या सायली आता अर्जुनकडे येते आणि अर्जुनला ती रागानेच विचारते की तुम्ही असं का केलं सर, आपल्याकडे पुरावा होता ना. आता अर्जुन आजूबाजूला बघतो तर महिपत त्याच्या जवळच तिथे उभा असतो. अर्जुन विचार करतो की ओ नो, मिसेस सायली जर आता काही एक्स्ट्रा बोलला तर मात्र महिपतला कळेल की आमच्याकडे पुरावा आहे म्हणून तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली, आपण नंतर बोलूयात, गाडीमध्ये वगैरे बोलूयात. कुसुमताई सुद्धा म्हणत असते की आम्ही नंतर नाही बोलायला इथे आलोय, आम्हाला आत्ताच्या आत्ता उत्तर द्या. सायली म्हणते की सर, अहो माझं घर असं पाडलं जातंय तर मी काय बघून घेऊ का. सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही असं का केलं, आपल्याकडे पुरावा होता ना, आपल्याकडे तो सोन्याचा तुकडा आहे आणि तो सोन्याचा तुकडा दाखवून आपण हे सिद्ध करू शकत होतो की आमच्यापैकी तो कोणाचाच नाहीये आणि तो साक्षीचाच आहे, आपण असं प्रूव्ह करणार होतो ना. तेव्हा आजूबाजूला साक्षी आणि महिपतही असतात. त्यामुळे अर्जुन सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मिसेस सायली, प्लीज माझं ऐका, आत्ता इथे महिपत साक्षीसमोर काहीच बोलू नका. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, प्लीज माझं ऐका, तुम्ही एक काम करा, तुम्ही मधुभाऊंना बघा बरं, मधुभाऊ खूप खचून गेले. मग सायली आता मधुभाऊंकडे येते. मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ प्लीज तुम्ही शांत व्हा ना. मधुभाऊ रडत असतात. कुसुमताई मधुभाऊंना पाणी देते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की कुसुम, आता शेवटचं पाणी पाजून घे मला, आता माझ्या मरणाचा दिवस लवकरच येईल. वत्सला, तू मला माफ कर, मी तुझी ही आश्रमाची जागा नाही ग वाचवू शकलो. असं म्हणत मधुभाऊ फारच हळहळ व्यक्त करत असतात आणि रडत असतात. त्यांचं ते दुःख बघून सायलीला सुद्धा रडायला येत असतं. त्यानंतर पोलीस आता मधुभाऊंना घेऊन जातात तर मागे सायली सुद्धा रडत असते. तर इकडे साक्षी, महिपत आणि जज हे तिघही बोलत असतात. साक्षी जजला म्हणते की थँक्यू सो मच जज साहेब, आज तुमच्यामुळेच त्या जागेवरचा स्टे उठवला गेला आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आमचं खूप महत्त्वाचं काम केलंय. जज साहेब म्हणतात की हो, मग माझ्या कामामध्ये रिस्क तर होतीच आणि शेवटी तुम्ही सुभेदारांकडे जे काही पुरावे होते ते सुद्धा जाळून टाकले. अहो, त्या सगळ्या गोष्टी आपल्यावरच उलटल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्यावर उलटल्या असत्या. तेव्हा महिपत म्हणतो की कशाला टेन्शन घेताय, उलटल्या तर नाही ना, मग जाऊ द्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाजूने झालं सगळं काही. तसंही तुमच्यासारखा हुशार जज समोर असताना आम्ही तरी कशाला घाबरायचं. तर बाहेर अर्जुन, सायली, त्यानंतर चैतन्य आणि कुसुम चौघेही कोर्टाच्या बाहेर आलेले असतात. त्याचवेळी अर्जुनचं लक्ष जातं की साक्षी आणि महिपत दोघंही जजसोबत बोलताय. एकमेकांशी ते नक्की काय बोलताय हे अर्जुनला माहीत नसतं. त्यामुळे चैतन्य, कुसुमताई आणि सायलीला तो सांगतो की तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी आलोच. अर्जुन आता हळूहळू ते काय बोलताय हे ऐकण्यासाठी जवळ आलेला असतो. त्या गाडीच्या मागे तो उभा असतो आणि मुद्दामच फोनवर बोलण्याचं नाटक करत असतो. जज महिपतला म्हणत असतो की महिपत साहेब, तुम्ही काय काय बोलले आठवतं ना तुम्हाला. महिपत म्हणतो की अहो साहेब, आम्ही नाही विसरणार, तुम्ही आमच्या एका शब्दावर त्या जागेवरचा स्टे उठवलाय, त्यामुळे म्हटलं की आम्ही तुम्हाला जे बोललोय ते तर आम्ही करणारच आहोत. साक्षी म्हणते की आम्ही तुमच्यासाठी एक मोठी पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि आम्ही तुम्हाला जे काही कबूल केलंय ते तुम्हाला योग्य वेळेत बरोबर मिळणार. जजसाहेब म्हणतात की अरे बस बस बस. आणि एवढं सगळं बोलणं आता अर्जुनने ऐकलेलं असतं आणि अर्जुनला आता सगळ्या गोष्टी समजून आलेल्या असतात की याचा अर्थ महिपतनेच ते पुरावे जाळलेत. महिपतने आणि जजने मिळून एवढं मोठं कारस्थान केलंय हे आता अर्जुनला समजलेलं असतं. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघंही गाडीतून घरी येतात. घरी आल्यानंतर सायली जेव्हा गाडीतून खाली उतरते तेव्हा सुद्धा ती मोठमोठ्याने रडत असते. अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अहो मिसेस सायली, प्लीज तुम्ही शांत व्हा. अहो, जेव्हापासून आपण निघालोय तेव्हापासून तुम्ही फक्त आणि फक्त रडताय. प्लीज आता बास करा हे सर्व. परंतु सायलीला अर्जुनचा राग आलेला असतो.
कारण तिला असं वाटत असतं की अर्जुनने माझा अतिप्रिय असलेला आश्रम काही वाचवला नाही, त्यामुळे अर्जुनवर जरा ती नाराजच असते. तर इकडे चैतन्यने घरातल्यांना सगळ्यांना झालेल्या परिस्थितीची आयडिया दिलेली असते. त्यामुळे प्रताप म्हणतो की अच्छा, म्हणजे आता वात्सल्य आश्रम वाचण्याचे काहीही चान्सेस नाही आहेत. चैतन्य म्हणतो की हो, आता कोर्टाने निर्णय दिलाय आणि तोच फायनल आहे. पूर्णा आजी म्हणते की अरे पण अजून अर्जुन आणि सायली कसे नाही आले. त्याच वेळी सायली आणि अर्जुन तिथे येतात. तर सायली मात्र सगळ्यांसोबत मिक्सअप न होता डायरेक्टली रडत रडत आता तिच्या खोलीत निघून जाते. अर्जुन तिला थांबवत असतो तरीसुद्धा सायली ही थांबलेली नसते. सायली आता रूममध्ये आलेली असते. खाली बसून ती फार रडत असते. तर अस्मिता खाली म्हणत असते की आता हिला काय झालं, रडत रडत कशाला वरती गेली. कल्पना म्हणते की अस्मिता, अगं तिच्या मनाची अवस्था हीच असणार होती आणि अर्जुन, आम्हाला चैतन्याने सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आहे. सायलीने दरवाजासुद्धा बंद करून घेतलेला असतो आणि आतमधून स्वतःला कोंडून घेतलेलं असतं आणि आतमध्ये ती फार रडत असते. आता घरातल्या सर्वांना खूप टेन्शन येतं. घरातले सर्वजण आता रूमकडे धाव घेतात आणि दरवाजा वाजवत असतात. सायली, अगं दरवाजा उघड, दरवाजा उघड असं सर्वजण म्हणत असतात, परंतु सायली काही दरवाजा उघडत नसते. अर्जुन देखील म्हणत असतो की सायली दरवाजा उघड, जे काही आहे ते ऐकून तरी घे. परंतु तरीसुद्धा सायली काही दरवाजा उघडायला तयार नसते. कल्पना खूपच रडवेली झालेली असते. कल्पना सायलीला म्हणत असते की अगं सायली, तू दरवाजा उघड ना. अगं आम्हाला तुझं मन कळतंय, परंतु प्लीज तू दरवाजा उघड. प्रताप म्हणत असतो की अगं सायली, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. असं हातपाय गाळून कसं काय चालेल बरं. अर्जुनला सायलीचा रडण्याचा आवाज ऐकू येत असतो. त्यामुळे अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, मला माहिती आहे तू रडतीये, रडणं बंद कर बरं, आधी पहिल्यांदा दरवाजा उघड. कल्पना म्हणत असते की सायली, आता मला डायरेक्टली करमतच नाहीये, तू पहिल्यांदा दरवाजा उघड. प्रताप म्हणतो की आता आपण काय करायचं या मुलीचं. आता आपण हिच्याशी बोलायला हवं, तिने आपल्या पुढे मन मोकळं करायला हवं, तेव्हा कुठेतरी गोष्टी व्यवस्थित होतील. कल्पना सायलीला म्हणत असते की अगं सायली, दरवाजा उघड, आता खूप झालं हा तुझं, तुला आता अर्जुनची शपथ आहे, तू दरवाजा उघड. मग सायली आता कसं तरी दरवाजा उघडते. समोर सायलीला सुखरूप बघून सगळ्यांनी कुठेतरी सुटकेचा श्वास घेतलेला असतो, परंतु सायली रडत असते. कल्पना सायलीजवळ जाते आणि म्हणते की अगं बाळा, का असं रडतीयस तू, मला सांग बरं, स्वतःला कोंडून असं काय मिळणार होतं तुला. मला माहिती आहे आम्ही तुझं दुःख हलकं तर नाही करू शकत, परंतु वाटून तर घेऊ शकतो ना. प्रताप म्हणतो की कल्पना, आपण हिला खाली घेऊन जाऊ. मग सायलीला सर्वजण खाली घेऊन येतात. अस्मिता लगेचच मध्ये टोमणा मारते की रोज कितीतरी बिल्डिंग अशा पडतात, रिडेव्हलपमेंट करावीच लागते ना. एका आश्रमाची बिल्डिंग पडते तर किती नाटकं चालली आहेत. सायलीला आता खूप राग आलेला असतो. आता सायलीने जे कधी केलेलं नसतं ते सायली करत असते. अस्मिताला म्हणते की अस्मिता ताई, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही सुभेदारांच्या घरामध्ये राहताय, ती पण एक बिल्डिंग आहे का. ही ज्याप्रमाणे तुमच्यासाठी बिल्डिंग नाही आहे, तुमचं माहेर आहे, कारण तुमच्या भावना गुंतल्यात ना इथे. देव ना करो तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की हे घर तुम्हाला उद्यापासून बघताच येणार नाही, तर तुमची कशी अवस्था होईल. तरीसुद्धा मी देवाला हीच प्रार्थना करेल की माहेर दुरावल्यावर काय होतं, त्यामुळे तुमच्यावर ही परिस्थिती कधीच येऊ नये. सायलीचं हे बोलणं ऐकून अस्मिताला तर खूप राग आलेला असतो. तेव्हा पूर्णा आजी आता सायलीजवळ येते आणि सायलीला म्हणते की माहेर नाही असं कसं म्हणते, माझ्या खोलीचा दरवाजा तुझ्यासाठी कायम ओपन आहे, आणि तसंही ती तुझ्या आजच सासूची खोली नाही तर तुझ्या सख्ख्या आजीचीच आहे, त्यामुळे आता तुझं सख्ख माहेर झालंय आता इथे. प्रताप म्हणतो की आणि वर जी रूम आहे ना, ती तुझ्या सख्ख्या आईवडिलांची रूम आहे. तुला जर कधी एकटं वाटलं, काही बोलावंसं वाटलं तर लगेच तिथून निघून यायचं. अश्विन म्हणतो की वहिनी, आणि तुला जर कोणी त्रास दिला ना, त्याची कंप्लेंट तुझ्या ह्या भावाकडे करायची, आणि या दरवाजाकडनं पहिला राईट मारला ना तर जे घर लागतं ना ते तुझ्या भावाचं घर आहे. चैतन्य सायलीला म्हणतो की आणि हा भाऊ तर नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. मग विमलही म्हणते की सायलीताई, घराच्या मागच्या बाजूला माझी खोली आहे, छोटीशीच आहे, परंतु तुमच्या सख्ख्या बहिणीची. कल्पना सायलीच्या जवळ येते. सायलीला म्हणते की आणि सायली, अगं किचनवर तर तुझाच हक्क आहे. पूर्णा आजी म्हणते की आणि ती वरती खोली दिसतीये ना अर्जुनची, फक्त आणि फक्त तेवढंच तुझं सासर आहे, बस, बाकी सगळं तुझं माहेर आहे. आणि तिथे जर तुला संसार करताना थोडीशी जरी अडचण आली तर लगेच धावत माहेरी यायचं. बघ मग, ही सगळी माणसं तुझीच आहे.
सायलीला एका झटक्यात सगळी नाती भेटलेली असतात. सायलीला अगदी गहिवरून येतं आणि मग ती पूर्ण आजीला मिठी मारते. अर्जुन मनात विचार करत असतो की ही सगळी फॅमिली तुम्हाला जरी आपली वाटत असली तरी सुद्धा मला माहिती आहे की तुमच्या मनात हाच विचार सुरू असणार की एक ना एक दिवस तुम्हाला हे सगळं सोडून जायचंय. आणि मला माहिती आहे मिसेस सायली, तुम्ही त्यामुळेच रडताय, परंतु रडू नका, मी तुमच्यावर ती वेळ कधीच येऊ देणार नाही. तर इकडे साक्षी, मैपत, प्रिया आणि नागराज बसलेले असतात. साक्षी म्हणत असते की बिचारा तो मधुकर पाटील, त्याचा आश्रम पाडण्यात येणार म्हणून त्याचा चेहरा किती एवढासा झाला होता. त्याचवेळी प्रियाला अस्मिताचा कॉल येत असतो. प्रिया म्हणते की ही अस्मिता पण नाही त्या वेळेला मला फोन करते, हिला तसेही काही कामधंदे नसतात आणि तिचा आवाज तर अगदी माझ्या डोक्यात जातो. मैपत म्हणतो की जर सगळेच निघून गेले तर तुझा डोक्यातला तो मेंदू कुठं राहणार, उचल आता. मग प्रिया आता फोन उचलते आणि म्हणते की बोल ना अस्मिता. अस्मिता म्हणते की काही नाही ग, मला जरा बोर झाला ना म्हणून मी तुला कॉल केला. अगं त्या सायलीची रडारड सुरू आहे, कारण सगळेजण तिच्या डोळ्यातले अश्रू पुसायला थांबलेत. एक फालतू आश्रम काय पडतोय तर ह्या सायलीला असं वाटतंय की कुठला तरी महालच पडतोय. प्रिया म्हणते की काय 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 म्हणालीस तू. अस्मिता म्हणते की काही नाही ग, अगं तू पण त्याच आश्रमात राहते ना, मी विसरले होते. परंतु प्रिया तुला खरं सांगू का, जेव्हापासून तो आश्रम पडणार आहे हे मला कळलंय ना, तेव्हापासून मला खूप मज्जा वाटते. त्या बिंडोक मैपत शिकरे यांनी काहीतरी महत्त्वाचं काम तर केलं. फोन स्पीकरवर असल्यामुळे मैपत हे सगळं ऐकत असतो. प्रिया म्हणते की काय ग अस्मिता, पण अर्जुनने तर काही का होईना प्रयत्न तर केलेच असणार ना, आणि तसंही त्या मैपत शिकरेला काही काम नाही ग. आधीच जर माती खाल्ली नसती तर आश्रमावर कधीच स्टे आणण्यात आला असता. खरं सांगू का, त्या मैपत शिकरेला बघितलं ना, माझ्या डोक्यात अगदीच तिडीक जाते. मला माहिती आहे की यावेळी तो नक्कीच नरकात चढेल. नशीब यावेळी त्याच्या खुजलेल्या मेंदूतून काहीतरी नवीन तरी निघालं. त्यामुळे ऐश्वर्याभराची कटकट तर निघाली आणि सायलीला असंच राहू दे रडत. आणि त्या मैपत शिकरेचं तर विचारूच नको, एक नंबरचा बिंडोक माणूस येतो. आताच फोन स्पीकरवर असतो तर ही अस्मिता काय काय ते बोलायचं असतं ते सगळं त्याला बोलून घेते आणि मैपत कॉलवरच असतो. मैपतला खूप राग येतो की आपल्याबद्दल कोणीतरी असं बोलतंय. त्यामुळे मैपत आता खूप मोठ्याने चिडतो, मोठ्याने ओरडतो. मैपत म्हणत असतो की हिला सांग फोन ठेव आधी, नाही तर जिथं कुठे असेल ना तिथून उचलेल तिला मी आता. अख्खे सुभेदार जरी तिला शोधायला निघाले ना तरी सुद्धा एकाच्या सुद्धा हाताला लागणार नाही ती. नागराज म्हणतो की अरे पण तू एवढं का चिडतोयस, आणि ती अस्मिता काय तुझ्या कामाची आहे का काही. आणि काय अण्णा, आपल्यासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे, आता त्या मूर्ख माणसांसाठी आपण आपला दिवस स्पॉइल करायचा का. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही आता मस्त एन्जॉय करा, आम्हाला आता निघावं लागेल. मग त्यावेळी नागराज म्हणतो की आम्हाला म्हणजे कोणाला. तुला जायचं असेल तर खुशाल जा, आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. अरे साक्षीला तिचा प्लॉट परत मिळालाय म्हटल्यावर आनंद नको का साजरा करायला. प्रिया म्हणते की म्हणजे तुम्ही इथं मस्तपैकी पार्टी करायची आणि मी तिथे प्रतिमाच्या गोळ्या औषधांचा वास घेत बसायचं का. एकतर मला तिच्या खोलीत झोपावं लागतंय आणि आधीच सांगून ठेवते रात्रीच्या वेळी तिचा चेहरा वगैरे जर मी बघितला ना तर घाबरूनच उठेल. ते काही नाही, काही पार्टी वगैरे इथे होणार नाही, तुम्ही गुपचूप माझ्यासोबत घरी चालायचं, नाहीतर मग बघा मी किल्लेदारला पिन मारेल. तेव्हा नागराज म्हणतो की बरं बाई येतो, आणि तो मैपत आणि साक्षीला सांगतो की निदान तुम्ही तरी पार्टी एन्जॉय करा, असं म्हणून दोघंही तिथून निघतात. इकडे सायली झोपलेली असते. अर्जुन आता सायलीला झोपून देतो आणि मग हळूच आता बेडवरनं खाली उतरतो. त्यानंतर कपाटातून एक फाईल काढतो आणि एक ड्रेस चेंज करून आता ती फाईल घेऊन अर्जुन आता निघालेला असतो. बाहेर चैतन्य त्याची वाटच बघत असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की काय रे, मला म्हटला की लवकर ये म्हणून आणि स्वतःच उशीर लावलास. अर्जुन म्हणतो की अरे काय करणार, मिसेस सायली रडायच्या थांबतच नव्हत्या, कसं बसं मी त्यांना शांत केलंय, कसं तरी आता मी त्यांना झोपवलंय आणि मग मी निघालोय. अर्जुन आता चैतन्याच्या हातात मास्क देतो आणि सांगतो की मास्क घाल. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन चाललंय काय तुझं, आधी तुम्हाला म्हणाला की कारने नको आपण टू व्हीलरने जाऊयात, मग नंतर तुम्हाला सांगितलं की काळे कपडे घाल आणि आता तुम्हाला मास्क घालायला सांगतोय. आपण काय एखाद्या थीम पार्टीला चाललोय का. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो थीम पार्टीला चाललोय असं समज. अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता तिथून निघतात. तर इकडे मात्र सायली ही झोपलेलीच असते. इकडे मैपतने त्याच्या गुंडांना बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांना तो सांगत असतो की आजच्या रात्रीच्या पार्टीची तयारी अगदी जोरदार झाली पाहिजे, सगळं काही व्यवस्थित पाहिजे.
मैपतने जजसाहेबांना कॉल केलेला असतो. जजसाहेबांना तो म्हणत असतो की आज संध्याकाळी तुम्हाला यायचं आहे, तुमच्यासाठी अगदी खास बेत केलेला आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात यायला विसरू नका. त्यामुळे जजसाहेब सुद्धा आता त्या दोघांच्या घरी जेवण करायला येणार असतात. त्यानंतर साक्षी तिथे येते, अण्णांना मिठी मारते. अण्णा म्हणतात की काय चाललंय, आज बापावरचं प्रेम जरा जास्तच उतू चाललंय. साक्षी म्हणते की जाणारच ना अण्णा, कारण तुम्हाला माहिती आहे ना, तो प्रोजेक्ट आणि ती जागा म्हणजे माझं ग्लॅमर आहे, आणि आता तुमच्यामुळे मला ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. मैपत म्हणतो की हो, पण अजूनही आपलं अर्धच काम झालंय. जोपर्यंत तो जज खिशामध्ये आहे तोपर्यंत काम करून घेऊ. तेव्हा साक्षी म्हणते की महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की हा जज मला माझ्या मर्डर केसमधून सुद्धा सोडवेल? मैपत म्हणतो की 100%, आणि त्याचे हात कुठपर्यंत पोहोचलेले तुला माहिती आहे ना. आज फक्त त्याचं विमान थोडंसं आकाशात उडू दे, मग मी विषय काढतो. साक्षी म्हणते की आणि त्या मधुकर पाटलाला फाशी होईल हे सुद्धा बघा. अण्णा, हे आयुष्य जसं आपल्या आयुष्यातून निघून जाते ना, तसं ही मर्डर केस सुद्धा जायला हवी. इकडे प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते. प्रतिमा झोपलेली असते. प्रिया विचार करत असते की तो नागराज मस्त तिकडे पार्ट्या करतोय आणि मला इथे थांबावं लागतंय. ही प्रतिमा किती चांगली झोपली आहे, काहीतरी करावंच लागेल. प्रिया आता मुद्दामच मोठमोठ्याने रील्स बघत असते आणि त्या रील्स बघून मुद्दामच मोठमोठ्याने हसत असते. आता प्रतिमाला त्या सगळ्या गोष्टीचं डिस्टर्ब होत असतं. त्यामुळे ती प्रियाला म्हणते की तन्वी, जरा आवाज खाली करशील का, आवाज कमी करशील का. परंतु प्रिया काही तिचं ऐकत नाही. शेवटी प्रतिमा उठते. ती म्हणत असते की तन्वी, अगं प्लीज थोडासा आवाज कमी करते का. परंतु प्रिया मात्र मुद्दामच तिचं ऐकत नसते. शेवटी प्रतिमा येते, प्रियाच्या हातातून मोबाईल काढून घेते. प्रिया म्हणते की काय गाई, काय झालं. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं मी तुला केव्हाचा आवाज देत होते, मोबाईलचा आवाज कमी कर, परंतु तू ऐकलंच नाही. प्रिया म्हणते की कदाचित मला तुझा आवाज ऐकायला आला नसेल, सॉरी हा आई, तू झोप, असं म्हणून प्रतिमा आता पुन्हा झोपलेली असते. तेव्हा प्रिया मनात म्हणत असते की तुझी प्रत्येक गुड नाईट बॅड नाईट कशी होईल ना, आता तेच मी बघते. मग मात्र तू स्वतःहून मला माझ्या खोलीत पाठवशील. इकडे चैतन्य आणि अर्जुन एका ठिकाणी आलेले असतात. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, तू मला कुठे आणलंयस. अर्जुन म्हणतो की तू खाली उतर, आता इथून पुढे आपल्याला चालत जावं लागेल. चैतन्य म्हणतो की अरे मला थोडी तरी आयडिया दे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तू चल माझ्यासोबत. तर इकडे मैपत साक्षी बसलेले असतात. त्यांनी जजसाहेबांनाही बोलून घेतलेलं असतं आणि मग जजसाहेब तिघही मिळून चिअर्स करतात आणि दारू पित असतात. तेव्हा मैपत म्हणतो की तुमचं खूप खूप अभिनंदन हा. व जजसाहेब म्हणतात की माझं कसलं अभिनंदन करताय. अहो तसंही रिसॉर्टचा प्लॅन तुमचा पूर्ण होणार आहे, माझं कसलं अभिनंदन करताय. मैपत म्हणतो की त्या हॉटेलमध्ये तुमचा एक रूम आम्ही ठेवणार ना कायम, आणि तसंही तुमच्याशी संबंध वाढले म्हटल्यावर तुमची सर्व्हिससुद्धा वाढली. जज म्हणतो की मग त्यासाठी तुम्ही मला जो फ्लॅट देणार आहात ना, त्यासाठी सुद्धा माझं अभिनंदन करा. तुम्ही देणार तर आहात ना. तेव्हा साक्षी म्हणते की हो, मग आम्ही फक्त प्रॉमिस करत नाही तर प्रॉमिस पाळतो सुद्धा. तुमच्या फ्लॅटच्या कीज आम्ही लवकरच तुमच्या ताब्यात देऊ. मैपत म्हणतो की हो, तुम्ही असंच आमच्यासाठी काम करा, म्हणजे लवकरच त्या फ्लॅटच्या समोर एक गाडीसुद्धा येईल. अर्जुन आणि चैतन्य हळूहळू आता मैपतच्या बंगल्याकडे आलेले असतात आणि मैपतच्या बंगल्याच्या आतमध्ये आता ते शिरलेले असतात आणि खिडकीतून आता ते बघत असतात. तेव्हा सर्वजण दारू पिताना त्यांना दिसत असतात. ते सगळं बघून चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन, हे इथे कसे काय, मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. अर्जुन म्हणतो की हो, आधी मलाही तसं वाटलं होतं. आणि तुला काय वाटलं, आश्रमाचा स्टे कसा काय उठवला गेला, तर ह्या मैपतमुळेच उठवला गेलाय. मैपतने त्याला पैशांची जास्त ऑफर दिली काढलेला असतो आणि फोनच्या साह्याने आता तो त्यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेत असतो. जज म्हणत असतो की अहो मैपत साहेब, तुम्हाला वाटतं, परंतु आश्रमावरचा स्टे उठवणं एवढं सोपं नव्हतं. आफ्टर ऑल तुम्ही आमदाराचे माणूस आहात. आमदारांनी मला कॉल केला आणि मग काय तुमच्या बाजूने मला निर्णय द्यावाच लागला. त्यावर साक्षी म्हणते की हो, मग जज साहेब, आम्हाला तुमचा विश्वास होता. इकडे कल्पनाला पाणी प्यायचं असतं, त्यामुळे ती बाहेर आलेली असते आणि तिचं लक्ष जातं अर्जुनच्या बेडरूमकडे. अर्जुनच्या बेडरूमचा दरवाजा हा उघडा असतो हे तिच्या लक्षात येतं. आता अर्जुन सायलीच्या बेडरूममध्ये गेल्यावर जेव्हा ती सायलीकडे बघते तेव्हा सायली ही झोपलेली असते, परंतु बाजूने उषा मांडून ठेवलेल्या असतात. ते बघून कल्पनाला विचार पडतो की अशा उषा का मांडून ठेवल्या त्यांनी. कल्पनाला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो की या दोघांमध्ये उषा काय करताय, या दोघांमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे ना हे विचारण्यासाठी आणि अर्जुन कुठे गेला हे विचारण्यासाठी कल्पना अर्जुनला कॉल करते. त्यावेळी अर्जुन व्हिडिओ शूटिंग करत असतो, त्यामुळे तो कल्पनाचा कॉल कट करून टाकतो.
कल्पना विचार करते की अर्जुनने माझा कॉल कट केला. एक काम करते, चैतन्यला कॉल करते. मग आता कल्पना ही चैतन्यला कॉल करते. जज साहेब मैपतला विचारतो की काय प्रॉब्लेम काय झालाय. तेव्हा मैपत म्हणतो की प्रॉब्लेम माझा नाही झालाय, या पोरीचा झालाय, माझ्या पोरीचा झालाय. म्हणजे खुनाबाबतीतचं आता सगळं काही मैपत त्या जजला सांगणार असतो. आता अर्जुन हे सगळं रेकॉर्डच करत असतो, परंतु त्याचवेळी कल्पनाने चैतन्याच्या फोनवर फोन केलेला असतो, त्यामुळे फोन वाजायला लागतो. मैपत आणि मैपतचे गुंड, साक्षी सर्वजण आता इकडे तिकडे शोधू लागतात, परंतु तोपर्यंत चैतन्य आणि अर्जुनने धूम ठोकलेली असते. मैपतच्या हाती काही लागलेलं नसतं. तर इकडे सकाळी सकाळी सायली आता झोपेतून उठलेली असते आणि झोपेतून उठल्या उठल्या ती रडायला लागते, कारण तिला पुन्हा जाणीव होते की आश्रम आता राहणार नाही आणि आश्रम पाडण्यात येणार आहे. किती विचित्र स्वप्न पडत होती रात्रभर. खरं तर वात्सल्य आश्रम आहे तिथेच राहील, पण हे खरं नाहीये. हे सत्य मी कसं काय पचवू. तर सकाळी सकाळी अर्जुन आता कॉफी घेत असतो, नाश्ता करत असतो. त्यावेळी कल्पना तिथे येते आणि कल्पना विमलला विचारते की काय ग विमल, अर्जुनसाठी कॉफी तू बनवलीस का. तेव्हा विमल म्हणते की हो. मग आता अर्जुन सांगू सायली अजूनही बेडरूममध्ये झोपलेलीच आहे, कारण खूप डिस्टर्ब होती ना ती, म्हणून. कल्पना म्हणते की हो ना, आणि मी समजू शकते की सायलीला किती वाईट वाटत असेल. मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही तिथून निघतात. त्याचवेळी सायली आता आवरून खाली आलेली असते. सायली विचारते की अर्जुन सर. तेव्हा कल्पना म्हणते की अगं चैतन्य आणि अर्जुन आत्ताच तर निघा, म्हणजे त्यांना कोर्टात काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून ते लवकर गेलेत. सायली म्हणते की अर्जुन सरांना मी कॉफी सुद्धा दिली नाही. तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली चिल, तू एवढा का विचार करतेयस. आधीच तू एवढ्या मोठ्या दुःखातून जातीयस, तर अर्जुनला कॉफी दिली नाही या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायची काय गरज. सायली म्हणते की त्रास तर होतोय मला या सगळ्या गोष्टींचा, परंतु माझं मनच असं आहे की मला ते मान्यच होत नाही की आश्रम पाडला जाणार आहे. पण आई, आजची सकाळ तरी माझ्या हातात आहे ना. आई, मी एक काम करू का, आता आश्रम गेल्यानंतर मला तिकडे जाता येणार नाही. मी एक काम करते, तिकडच्या झाडांना भेटून घेते, तिथल्या फुलं आणि वेलींशी थोडंसं बोलते, आश्रमात थोडासा वेळ घालवते, मला बरं वाटेल. मग तेव्हा कल्पना सायलीला म्हणत असते की तुझ्या मनात जर असेल तर तू जाऊन ये. हा, पण तू एकटी जाऊ नको हा. तेव्हा सायली म्हणते की हो, मी कुसुमताईला बोलवते. सायली लगेच कुसुमताईला कॉल करते. कुसुमताईला ती म्हणते की कुसुमताई, अगं मला एकदा आपला आश्रम, आपलं घर डोळे भरून बघावंसं वाटतंय. तुझं काम झाल्यावर आपण दोघी जाऊयात का सोबत. कुसुमताई म्हणते की हो ग, अगदी माझ्या मनातलं बोलली, आपण दोघीही जाऊयात. त्यानंतर थोड्या वेळाने सायली आणि कुसुमताई दोघीही आता आश्रमात पुन्हा पोहोचल्या असतात. आश्रम बघून त्यांच्या आठवणी ताज्या होतात आणि दोघींच्याही डोळ्यात पाणी असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कुसुमताई आणि सायली जेव्हा आश्रमामध्ये असतात तेव्हाच आता बुलडोझर आलेला असतो आणि JCB आता आलेला असतो तो आश्रम पाडण्यासाठी. मैपत आणि साक्षी सुद्धा आलेले असतात. सायलीला आणि कुसुमताईला रडताना बघून ते म्हणतात की घाला रे JCB त्या आश्रमावर. आणि मग JCB आता आश्रमाकडे येत असतो. सायली JCBच्या समोर जात असते आणि म्हणत असते की थांबा, आमचा आश्रम तोडू नका. परंतु तरीसुद्धा आता मैपतच्या सांगण्यावरून आता तो आश्रम तोडला जाणार असतो. सायलीला खूप त्रास होत असतो. JCBने आता तर आश्रम पाडायला सुरुवात देखील केलेली असते. नोटीस तो मैपतच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की कोर्टाची स्टे ऑर्डर आहे माझ्याकडे आणि आता तू या आश्रमाला धक्का काय, हात सुद्धा लावू शकणार नाही मैपत शिकरे. मैपतचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. मैपतचा एका रात्रीत सगळा गेम पलटलेला असतो. त्यामुळे मैपतला आता काय झालं हेच कळत नसतं आणि हे सगळं कसं काय शक्य झालं हे समजत नसतं. मैपत आणि साक्षीला दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर आपला आश्रम पाडला जाणार नाही, आपला आश्रम आहे तिथेच राहणार हे जेव्हा सायलीला कळतं तेव्हा सायलीला खूप आनंद होतो. मग सायली लगेचच अर्जुनला मिठी मारते, तर अर्जुन देखील सायलीला मिठीमध्ये घेतो. आता सायलीचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला असतो. त्या गोष्टीचा शेवट गोड तर ती गोष्टही गोड असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.